माझ्या बालमित्रांनो, आजच्या या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाचे पावित्र्य वाढवलं, आपला अमूल्य वेळ दिला त्यासाठी मी तुमची ऋणी आहे. मित्रांनो, आज आपण पूर्णपणे मुक्त आहोत. आपल्याला पाहिजे तेथे फिरता येते. पण कधी विचार केला आहे का, स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? स्वातंत्र्य म्हणजे केवळ 15 ऑगस्टला झेंडा फडकवणं आणि 26 जानेवारीला देशभक्ती गाणे वाजवणं नाही, तर स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या देशाचे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार. विचार केला त्या काळाचा, जेव्हा आपल्या देशात, आपल्याच मातीत, आपल्या संस्कृतींना देशावर जकडून ठेवले होते, जेव्हा आपल्या देशात आपल्या पूर्वजांना पादत लाणे घालून चालण्याची परवानगी नव्हती. मोठ्या हॉटेलच्या बाहेर पाटी असायची, डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड, म्हणजेच कुत्र्या आणि भारतीयांना प्रवेशबंदी. या अपमानाच्या जळजळीत अंधारातून बाहेर पडून ताटकण्याने जगण्याचा हक्क मिळवून म्हणजे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य होय. आणि हे स्वातंत्र्य आपल्याला इंग्रजांनी ठावीत ठेवून भीक म्हणून दिलेले नाही, तर या देशातील हजारो क्रांतिकारकांनी आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब या मातीत सांडला आहे. आज आपण रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर रील पाहतो, सोशल मीडियावर कोणालाही जज करतो, चिखलफेक करतो आणि म्हणतो मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, पण ते एक वैचारिक गुलामी आहे. स्वातंत्र्य नाही, थोडक्यात सांगायचं तर सत्याच्या हक्कासोबत असणाऱ्या कर्तव्याची प्रामाणिक जाणीव असणे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य होय. मित्रांनो, गुलाम कितीही सोन्याच्या पिंजऱ्यातली असली तरी माणसाचे अस्तित्व आणि स्वाभिमान संपवून टाकते. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी सोन्याचे पिंजरे नाकारले आणि प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्याचे मोकळे आकाश निवडले. पण आज माझ्या मनाला मागे वळून पाहताना भयंकर प्रश्न पडतो की आपण या स्वातंत्र्यास नक्की काय केलं? आजचे नवे पिंजरे नाही, तर ते 5 इंचाच्या मोबाईलच्या आणि स्क्रीनचे आहे. आपल्या पूर्वजांनी ज्या हाताने तलवारी आणि तिरंगा धरला होता, आजच्या तरुण पिढीच्या त्याच हातात 24 तास मोबाईल अडकलाय. मित्रांनो, आज आपल्याला इंग्रजांशी लढावं लागत नाही, कारण ते निघून गेले. पण आज आपल्या देशात गरिबी, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार आणि अस्वच्छता यांसारखे नवीन इंग्रज जन्माला आले आहे. आणि त्याहूनही भयानक म्हणजे आपली स्वतःची निष्काळजी वृत्ती हाच सर्वात मोठा शत्रू बनला आहे. आपण सर्व जात धर्म आणि आभासी जग विसरून जेव्हा फक्त आणि फक्त भारतीय म्हणून या जमिनीवर येऊ, तेव्हा आपला भारत विषय गुलू बनेल. आणि या सगळ्या प्रसाद कुठून सुरुवात करायची हा प्रश्न पडला असेल तर माझ्या तरुण मित्रांनो, जरा थांबून फक्त 1 सेकंद समोर बसलेले तुमच्या आई वडिलांकडे बघा. त्यांच्या डोळ्यात तुम्हाला तुमच्यासाठी सोसलेला अथांग कष्ट, अनंत वेदना आणि उज्ज्वल भविष्याचे हजारो स्वप्न एकाच वेळी तलंगताना दिसतील. म्हणून मला आजच्या पिढीला अत्यंत ठामपणे सांगावं असं वाटतं, आपल्या पूर्वजांनी रक्ताने मिळवलेले हे स्वातंत्र्य आपण केवळ मोबाईलवर स्टेटस ठेवून नाही, तर आपल्या घामाने, कर्तृत्व आणि जबाबदार वागण्याने अधिक समृद्ध करूया. क्रांतिकारकांच्या या अदट पालकला मला नमन करताना मी माझ्या भाषण या ओळींनी संपवते. अनेक आले, अनेक गेले, या जगती कित्येक संपले, पण विसरू नकोस मना तू ज्यांच्यामुळे हे दिवस लाभले. मस्तक माझे झुकते येते ज्यांनी देश काळनी प्राण वाहिले, त्या वीर सुपुत्रांच्या चरणी माझे कोटी कोटी वंदन लाभले. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.